पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। हजारो वर्षाचा मान्सून संपला। पर्यावरण अभ्यासक ॲडव्होकेट गिरीश राऊत यांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रावर होणार मोठा परिणाम। लवकरच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात, दुसरी यादी जाहीर। शेतकरी कर्जमाफीमध्ये कोणतीही चूक होऊ नये म्हणून काळजी घेत आहोत, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, सरकारी खरेदी दरात 13% झाली वाढ। प्रति क्विंटल 2125 रुपये दर निश्चित झाल्याची माहिती। गडचिरोली जिल्ह्यात केवळ 22% शेतकरी आत्महत्याग्रस्त, कुटुंबियांना मदत। तब्बल 69 प्रकरणे अपात्र, ओला कोरडा दुष्काळ, अल्प उत्पन्न गट। अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारकडून 84 कोटींची मदत मंजूर। 21 जिल्ह्यांना लाभ, महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, कोकण भागात मिळणार मदत। महागाईने लक्ष्मण रेषा ओलांडली, शहरापेक्षा ग्रामीण भागात महागाईची तीव्रता जास्त। अन्नधान्य महागले, डाळींनी गाठला उच्चांक, साखरेचाही उच्चांक। एफडीएचा ऑइल कंपनीवरती छापा, 3 कोटींचे भेसळमुक्त खाद्यतेल जप्त। सर्वसामान्यांना विकत होते ऑइल। राज्यभरात पाऊस ओसरताच भाजीपाला प्रचंड महागला। फरसबी 200, वटाणा 240 रुपये किलो, आल्यासह भेंडीही कडाडली। कर्जमाफीच्या लढ्याचे खरे शिल्पकार प्रकाश पोहरे। 2008 पासूनचा संघर्ष संपला, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तिसरी यादी लवकरच जाहीर होऊन पैसे येणार खात्यावरती। 45 हेक्टरवरील सोयाबीनची उगवणच नाही, 44 तक्रारी, कृषी विभागाकडे शिवसेनेचा थेट घेराव। आता अवघ्या 2500 रुपयामध्ये वीज बिलातून सुटका, एकत्रित अनुदानातून सौर प्रकल्प उभारता येणार। स्मार्ट सोलर योजनेचा लाभ घेण्याचं सरकारचं आव्हान। बोगस बियाण्यांमुळे वाडेगाव परिसरामध्ये दुबार पेरणीचं संकट, स्थानिक पातळीवरती प्रशासन सुस्त। 50,000ची तातडीची मदत जाहीर करावी, मराठवाडा विदर्भात पाऊस नाहीच। कर्जमाफीतील बदलांचे शरद पवारांकडून स्वागत, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार। लाखो शेतकऱ्यांना होणार लाभ, राष्ट्रवादीच्या राजकीय भूमिकेबाबत त्यांनी फेटाळले। 2029 मध्ये देशभरामध्ये एकाच वेळी होणार निवडणुका, विधानसभा लोकसभेसह इतर निवडणुका एकाच वेळी होणार। मान्सूनचे ढग अचानक गायब, सॅटेलाइट इमेजने वाढवली चिंता। महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम, पाऊस अजून किती वेळ लांबणार? सरकारी कांदा खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ, खुल्या बाजारामध्ये तुलनेने चांगला भाव, सरकारीपेक्षा व्यापाऱ्यांच्या व्यवहाराचा सोयीचा भाग असल्याची माहिती, शेतकऱ्यांना बसणार फटका। लाडकी बहीण योजनेतून चक्क अपात्र लाभार्थ्यांनी लाटले 26,000 कोटी रुपये, पुरुष लाभार्थ्यांकडून कशी करणार वसुली, सरकारला मोठा प्रश्न। 65 लाख महिला बाद झाल्याची माहिती। शेतकऱ्यांना गंडवले, कर्जमाफी फसवली, विरोधी पक्षांचा थेट हल्लाबोल। अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे नाहीच, सरकारवरती तीव्र आक्षेप। पेट्रोल डिझेल 3 रुपयांनी महागले, सीएनजीच्या किमती 2 रुपयांनी वाढल्या। महागाईचा या महिन्यातील 5वा उच्चांक, सर्वसामान्य गहिवरले। 2024-25 मध्ये भाजपला मिळाल्या 3157 कोटींच्या देणग्या, 82%हून अधिक निधी भाजपला। एटीआरने शुक्रवार दिली माहिती। शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सावकारी जाचातून बळीराजाची सुटका, प्रशासक विद्याधर अनासकर यांची माहिती। डबघाईला आलेल्या 20 जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रात पुरवठा।
एफडीआयचे छापे, माफिया कुमा तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईचे दणाणले छापे, गुळामध्ये साखरेची भेसळ, गुटखा कंपनी मालकावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश. सूक्ष्म अन्न प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल, पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात 31,000वरून अधिक प्रकल्प, महिला उद्योजकांचा मोठा सहभाग, महाराष्ट्राची दमदार कामगिरी. महायुतीच्या राज्यात अधोगती, रोजगारामध्ये उत्तर प्रदेश महाराष्ट्राचे पुढे गेल्यामुळे महाराष्ट्राचे अधोगती झाल्याची विरोधी पक्षांची भूमिका. महाराष्ट्रावर पाऊस रुसला, श्रावण उजळतोय तरी वरुणराजाची दडी, पुढील 5 दिवसाचा अंदाज नाहीच. पंधरवड्यात पावसाच्या पुनरागमनाकडे शेतकऱ्यांचं लागलं लक्ष. देवा रे देवा, का ही महागाई, मध्यमवर्गीयांना नाकाला कांदा लावण्याची आली वेळ, कांद्याचे भाव गगनाला भिडल्याची माहिती. मराठवाड्यातील 1,32,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना, शासनाकडून सविस्तर ऑनलाईनचा आढावा. महागाईची नारळी पौर्णिमा, ऐन सणासुदीत नारळ 10 रुपयांनी महागला तर साखर, गूळ, कांदे, बटाटे, तेलाचाही भडका, सर्वसामान्यांना पहिल्यांदाच मोठा झटका.